श्री स्वामी समर्थ. आजची आपली कथा आहे माझी वहिनी. कारमधून उतरली. नव्या आयुष्याची सुरुवात. तिच्या चेहऱ्यावर एक सौम्य हसू होतं. डोक्यावर ओढलेला पदर, हातात छोटी पर्स आणि मनात हजार प्रश्न. घराच्या दाराशी पाय ठेवताना तिच्या नजरेत आली एक घरभर पसरलेली ऊब. सासूच्या चेहऱ्यावरचं प्रेम, सासऱ्यांचा मृदू आवाज आणि नवऱ्याचा शांत स्पर्श. सगळं काही चित्रपटासारखं सुंदर होतं. ती खूप आनंदी होती. पण लग्नाच्या पहिल्या आठवड्यातच तिला जाणवलं, त्या घरात एक चेहरा मात्र कायम दूर होता. अनन्या, स्वराची नणंद. घरातले सगळे बोलत हसत तिला ओळख देत होते, पण अनन्या, ती मात्र स्वतःच्या खोलीत हरवलेली. ती आली तरी शांत, गेली तरी शांत. स्वरा काही वेळा तिच्याशी बोलण्याचा प्रयत्न करत असे, पण अनन्याच्या चेहऱ्यावरच्या भावांवर एक अदृश्य भिंत होती, ज्यातून काहीच वाचता येत नव्हतं. स्वराच्या मनात विचारांचा गुंता उभा राहिला. तिला मी आवडत नाही का? की अजून तिला माझी सवय नाही झाली? तिला काहीच कळत नव्हतं. दिवस गेले. स्वरा घरात सगळ्यांची मिसळली. जबाबदाऱ्या स्वीकारल्या, पण त्या शांत अबोल नंदेचं कोडं मात्र वाढत गेलं. एका सकाळी स्वयंपाकघरात ती चहा बनवत असताना पाठीमागून एक हलका आवाज आला. स्वरा, तू थोडा वेळ माझ्यासोबत बसशील का? स्वराला क्षणभर वाटलं तिने चुकीचं ऐकलं का, पण अनन्या समोर उभी होती. डोळ्यात काहीतरी हळवं, भीतीने भरलेले भाव. हो, का नाही? स्वरा हसून म्हणाली. त्या दिवसानंतर काहीतरी बदललं. अनन्या अधूनमधून स्वराला हाक मारू लागली. चल ना, चहा घेऊया एकत्र. कधी आज बाहेर थोडं फिरायला जाऊया का? कधी माझ्या खोलीत बस ना थोडा वेळ, झोप येत नाहीये. स्वराला कळेना या अनपेक्षित जवळीकीचं कारण काय आहे, पण तिला त्यात एक निर्मळ आपलेपणा जाणवू लागला. अनन्याचं हसू पुन्हा दिसू लागलं. तिचे शब्द थोडे मोकळे झाले. त्या दोघींच्या संवादात हळूहळू एक वेगळी गाठ तयार होऊ लागली. सासू सासरे आणि नवरा सागर यालाही आनंद झाला की त्याची बहीण कोणाशी तरी बोलत आहे. पण बाहेरचं जग तितकं शांत नव्हतं. घरातल्या काकू, मावशी, शेजारणी त्यांच्या कुजबुजीत गुंतल्या होत्या. अनन्या तर आता वहिनीशिवाय काही करत नाही. भाऊजाई आली की बघ, नणंद तिच्यावरच अवलंबून झाली, हे स्वराच्या कानावर पडलं. अनन्याच्या डोळ्यात काहीतरी होतं, एक असुरक्षितता, एक न उच्चारलेली विनंती. एका रात्री पावसाची सरी खिडकीवर वाजत होत्या. सागर नाईट शिफ्टसाठी ऑफिसमध्ये होता. स्वरा दिवा बंद करून झोपायला जात होती. तेवढ्यात दारावर टकटक झाली. ती दार उघडते. समोर अनन्या उभी, चेहरा फिकट, हात थरथरत. काय झालं? स्वराने विचारलं. अनन्याने उत्तर दिलं नाही. ती आत आली आणि स्वराला घट्ट मिठी मारली. श्वास वेगाने चालू होते, शब्द फुटत नव्हते. मला एकटी राहायचं नाही, मला सोडू नको. स्वरा थबकली. हा आवाज भीतीचा नव्हता, तो आतल्या तुटलेल्या आत्म्याचा होता. ती काही बोलली नाही, फक्त तिच्या पाठीवर हात ठेवत राहिली. त्या क्षणी तिला पहिल्यांदा समजलं, ही शांतता फक्त अबोलपणाची नाही, ही वेदनेची होती. रात्र गेली, पण स्वराच्या मनात एक नवं दार उघडलं. ती आता त्या नंदेला नव्हे, एका जखमी आत्म्याला पाहत होती. बाहेर पावसाचा आवाज मंदावला होता. घरभर शांतता होती, पण त्या शांततेच्या मध्यात एक नवीन नातं जन्म घेत होतं. नणंद भाऊजाई नव्हे, दोन स्त्रियांचं, दोन तुटलेल्या पण एकमेकींच्या उभेत सावरू लागलेल्या मनाचं. रात्र ओसरीवरून सरकून पहाटेच्या उजेडात आली होती. स्वरा जागीच बसलेली. तिच्या मांडीवर अनन्या झोपलेली होती. डोळ्यांच्या कोपऱ्यात अजूनही सुकलेल्या अश्रूंचे निशाण. स्वराने हळूच तिच्या केसांवरून हात फिरवला. त्या कोमल स्पर्शात आश्वासन होतं, मी आहे तुझ्यासाठी. त्या दिवसानंतर स्वराला समजलं, ही केवळ अनन्याची अबोलता नाही, ही वेदनेची सावली आहे. पण काय झाली होती ती वेदना? घरात
कोणीही काही बोलत नव्हतं. प्रत्येक चेहऱ्यावर शांततेची घट्ट चादर होती. तिने खूप वेळा सागरलाही विचारलं की अनन्या इतकी शांत का राहते, जास्त बोलत का नाही, पण त्याने उत्तर देणे टाळले. एका संध्याकाळी जेवणानंतर स्वरा बाल्कनीत उभी होती. अनन्या बाजूला आली, हातात गरम चहाचा कप. क्षणभर दोघींमध्ये शांतता होती. मग अनन्याने मंद स्वरात विचारलं, स्वरा, तुला कधी वाटतं का की आयुष्य आपल्याला चुकीच्या वाटेवर नेऊन सोडतं? स्वरा तिच्याकडे पाहत म्हणाली, कधी कधी हो, पण ती वाट चुकीची नसते कदाचित, फक्त आपल्याला शिकवणारी असते. अनन्या काही क्षण शांत राहिली आणि मग अचानक म्हणाली, मी आधी लग्न केलेलं आहे, तुला माहीत आहे का? स्वराच्या हातातून कप जवळजवळ सुटला. काय? अनन्याने हसून पाहिलं. त्या हसण्यात वेदनेचं प्रतिबिंब होतं. हो, सगळे या घरात त्याबद्दल शांत आहेत. या विषयावर बोलायचं नाही असं ठरवलंय सगळ्यांनी, पण मी रोज त्या शांततेत गुदमरते. ती पुढे म्हणाली, माझं लग्न झालं तेव्हा मी फार आनंदी होते. शिक्षण झालं होतं, स्वप्न होती, पण माझा नवरा सतत मला कमी लेखायचा. तू काहीच नाहीस, तू पुरेशी नाहीस. सुरुवातीला वाटलं सवय होईल, पण दिवसेंदिवस शब्दांनीच माझं मन मोडलं. त्याचा राग, संशय, अपमान मी झेलत राहिले. अनन्याचे शब्द थरथरत होते. एक दिवस माझ्या हातून पाण्याचा ग्लास तुटला आणि त्याने माझ्यावर हात उचलला. त्या क्षणी काहीतरी माझ्यात तुटलं. ती शांत झाली. फक्त सुक्या ओठांवरून एक वाक्य बाहेर पडलं. मी घरी परत आले. सगळ्यांनी सांगितलं, वेळ जाईल, तू सावरशील, पण मी यातून संपले होते. स्वरा तिच्याजवळ बसली. शब्द नव्हते, पण तिच्या नजरेतून दिलासा वाहत होता. अनन्याने हलक्या आवाजात म्हटलं, मी सगळ्यांसमोर हसण्याचा प्रयत्न करते, मजबूत दिसते, पण आतून अजूनही थरथरते. तू आलीस तेव्हा पहिल्यांदा मला कोणीतरी सुरक्षित वाटलं. तू जशी मनसोक्त राहतेस ना, तसंच मला माझ्या सासरी जगायचं होतं. त्या वाक्याने स्वराचं मन हललं. ती काही क्षण शांत राहिली आणि म्हणाली, अनन्या, वेदना आपल्याला कमकुवत करत नाहीत, ते आपल्याला माणूस बनवतात. तुझं तुटणं हे शेवट नाही, कदाचित नवीन सुरुवात आहे. अनन्या तिच्याकडे पाहत होती. तिच्या डोळ्यात हलका प्रकाश परत आला होता. त्या रात्री स्वरा बराच वेळ जागी राहिली. मनात प्रश्नांची गर्दी होती. घरच्यांनी इतकं काही लपवलं का? अनन्याने एवढं एकटीने सहन केलं. तिचं मन अस्वस्थ झालं. दुसऱ्या दिवशी सकाळी तिने ठरवलं, हे सगळं सासू सासऱ्यांशी, नवऱ्याशी बोलायचं. स्वरा हॉलमध्ये आली तेव्हा सासू देवासमोर फुलं वाहत होती. आई, मला थोडं बोलायचं आहे, ती म्हणाली. सासू वळली. स्वराच्या चेहऱ्यावरचा ताण तिला दिसला. काय झालं स्वरा? स्वराने सगळं सांगितलं. अनन्याच्या रात्रीच्या भीतीबद्दल, तिच्या कबुली जवाबाबद्दल. सासूच्या डोळ्यात पाणी आलं. ती खुर्चीवर बसली आणि म्हणाली, आम्हाला वाटलं ती स्वतःला सावरू शकेल. आम्ही तिला वेळ दिला, पण खरं सांगायचं तर आम्ही तिच्यापासून दूर गेलो. आम्हाला भीती होती लोकांच्या बोलण्याची. सासरेही बाजूला आले. त्यांनी हळू आवाजात म्हटलं, तिला सावरणं गरजेचं होतं, पण आम्ही फक्त शांत राहिलो. कदाचित ती शांतता तिच्यासाठी शिक्षा ठरली. नवरा म्हणाला, आम्ही तिला सुरक्षित वातावरण देऊ शकलो नाही. स्वराने सासूचा हात धरला. आता वेळ आहे, आपण तिला पुन्हा उभी करूया. त्या दिवसानंतर घरात काहीतरी बदलू लागलं. सगळे अनन्याला बोलण्याचा प्रयत्न करू लागले. तिला समजून घेऊ लागले. तिच्या आवडीनिवडीनुसार गोष्टी करू लागले. तिला फिरायला बागेत घेऊन जाऊ लागले. ती जेवायला बसली की सगळे तिच्या आवडीचे पदार्थ ठेवू लागले. तिचं हसू पुन्हा दिसू लागलं. स्वराने एक दिवस अनन्याला म्हणाली, तू पुन्हा काम सुरू करशील का? अनन्या थोडी गप्प राहिली. माझ्यात तेवढा आत्मविश्वास नाही उरला स्वरा. स्वरा तिचा हात धरून म्हणाली, मी तुझ्यासोबत आहे. आपण तुझं CV अपडेट करूया, मुलाखतीची प्रॅक्टिस करूया. तू तुटलेली नाहीस अनन्या,
फक्त थोडी थकली आहेस. ते वाक्य अनन्याच्या मनात खोलवर कोरलं गेलं. ती दिवसेंदिवस बदलू लागली. आरशात स्वतःकडे पाहणं थांबवलेली अनन्या आता पुन्हा आरशासमोर हसून उभी राहू लागली. स्वराने तिच्यासाठी नवी साडी निवडली. ती घालून अनन्याने आरशात पाहिलं तेव्हा तिच्या चेहऱ्यावर आत्मविश्वासाचा पहिला किरण झळकला. मुलाखतीचा दिवस जवळ आला. सगळं तयार होतं. कपडे, फाईल, हसूही. पण निघण्याच्या आधी अनन्याने स्वराकडे पाहिलं आणि हळूच म्हणाली, स्वरा, मी नाही जाऊ शकत. लोक मला घटस्फोटीत म्हणून पाहतील. माझ्यात ती नजर झेलायची हिंमत नाही. स्वरा तिच्यासमोर बसली. दोन्ही हात आपल्या हातात घेत म्हणाली, तू तुझ्या भूतकाळाची नाहीस. तू तुझ्या सध्याच्या ताकदीची आहेस. लोक काय म्हणतील हे तू ठरवू शकत नाहीस. पण तू स्वतःबद्दल काय विचार करतेस ते तुझ्या हातात आहे. अनन्या बराच वेळ तिच्याकडे पाहत राहिली. हळूहळू तिने दीर्घ श्वास घेतला आणि म्हणाली, चल, मी तयार आहे. स्वरा हसली. त्या क्षणी तिच्या नजरेत अभिमान आणि ममता दोन्ही होते. ती फक्त वहिनी नव्हती. आता ती अनन्याची सावली बनली होती, जिच्या पाठीशी ऊब आणि आधार होता. दिवस संपला. संध्याकाळी दार उघडलं आणि अनन्या थकलेली पण आनंदी चेहरा घेऊन आत आली. कसं झालं? स्वरा विचारते. अनन्या हसत म्हणाली, मला माहीत नाही निकाल काय येईल, पण आज पहिल्यांदा मला स्वतःबद्दल चांगलं वाटलं. स्वराने तिला मिठी मारली. तेच तर विजय आहे. बाहेर सूर्य मावळत होता, पण त्या घरात दोन स्त्रिया नव्या उजेडाकडे चालत होत्या. एकीने आधार दिला आणि दुसरीने पुन्हा जगण्याचं धाडस केलं. अनन्याचं आयुष्य आता हळूहळू स्वच्छ होत होतं. ती आता दररोज सकाळी उठायची, चहा बनवायची, स्वराशी हसून बोलायची. तिच्या चेहऱ्यावर आता शांततेचा नव्हे, आत्मविश्वासाचा रंग होता. स्वराला तिच्यातला हा बदल पाहून आनंद वाटायचा, पण ती हेही जाणून होती, प्रवास अजून पूर्ण झालेला नाही. एका सकाळी अनन्या दरवाजावरूनच धावत आत आली, चेहऱ्यावर आनंदाची चमक. स्वरा, ती जवळजवळ ओरडलीच, मला जॉब मिळाला. स्वरा थबकली. मग पुढच्या क्षणी दोघी एकमेकींना घट्ट मिठी मारून रडू लागल्या. अनन्याच्या डोळ्यातलं पाणी आता वेदनेचं नव्हतं, ते समाधानाचं होतं. हे सगळं तुझ्यामुळे झालं स्वरा, ती म्हणाली. नाही अनन्या, स्वराचं उत्तर शांत पण ठाम होतं. हे तुझ्या स्वतःच्या धैर्यामुळे झालं. मी फक्त तुला आरसा दाखवला, तू तुझी ताकद ओळखलीस. त्या दिवशी संध्याकाळी घरात सगळे जमले. सासूने देवासमोर दिवा लावला. सासऱ्यांनी अभिमानाने अनन्याकडे पाहिलं. आता आमची मुलगी पुन्हा उभी राहिली, सासू म्हणाली. सागर म्हणाला, माझ्या बहिणीच्या सर्व इच्छा पूर्ण व्हाव्या, ही मी देवाकडे मागणी मागत आहे. आणि सगळ्यांच्या डोळ्यात आनंद होता. अनन्याने त्या क्षणी स्वराचा हात घट्ट धरला. ती ओठांवर स्मित घेऊन म्हणाली, तू माझ्यासाठी वहिनी नाही स्वरा, तू माझा धैर्याचा आधार आहेस. पण प्रत्येक सुखाच्या मागे काही वेळा आवाज असतात, जे आपली शांतता भंगवतात. काही नातेवाईक आणि शेजारी बोलू लागले, अनन्याचं आयुष्य आता पुन्हा बसवायला हवं. ती चांगली नोकरी करते, पण शेवटी स्त्रीला घर हवं ना, नवरा हवा ना. एके दिवशी कुटुंबातील एका वडीलधाऱ्याने थेट स्वराला विचारलं, स्वरा, तू तर समजदार आहेस, तूच अनन्याचं पुन्हा लग्न जमवायला पाहिजे. स्वरा काही क्षण शांत राहिली, मग ठाम आवाजात म्हणाली, ती तयार नाही तोवर काहीही होणार नाही. तिचं आयुष्य ती ठरवेन. त्या आवाजात इतकी निश्चयाची ताकद होती की खोलीतील सगळे गप्प झाले. सासू सासरेही तिच्या बाजूने उभे राहिले. सासू म्हणाली, आम्ही तिच्या स्वातंत्र्याचा सन्मान करू. आता तिचं आयुष्य तिने स्वतः घडवायचं आहे. त्या रात्री अनन्या स्वराकडे आली, डोळ्यात पाणी. सगळ्यांसमोर माझ्यासाठी तू उभी राहिलीस का? स्वरा हसली, कारण तू माझ्या नवऱ्याची बहीण आहेस आणि तू माझी मैत्रीण आहेस, माझं कुटुंब आहेस. त्या क्षणी दोघींचं नातं पारंपरिक सीमांच्या पलीकडे गेलं. त्या दोन स्त्रिया आता एकमेकींच्या ताकदीच्या सावल्या झाल्या होत्या.
काही महिने गेले. अनन्या आता ऑफिसमध्ये एक प्रोजेक्ट हेड म्हणून काम करत होती. तिच्या आत्मविश्वासाने सगळे प्रभावित झाले होते. पण ती अजूनही स्वराशिवाय काही मोठं ठरवताना तिचं मत घेत असे. एका दिवशी तिला कंपनीत मोठं प्रेझेंटेशन द्यायचं होतं तिच्या नव्या उत्पादनाविषयी. रात्री तयारी करताना ती स्वराकडे आली. म्हणाली, मला भीती वाटते सगळ्यांसमोर बोलायची. स्वराने तिच्या खांद्यावर हात ठेवला. अनन्या, तू त्या सगळ्यांपेक्षा जास्त अनुभवी आहेस. तू काही काळासाठी पडली आहेस, पण पुन्हा उठलीस. तेच तुझं बळ आहे. आणि लक्षात ठेव, जेव्हा तू बोलशील मी तुझ्या मागे उभी असेन. मनाने. दुसऱ्या दिवशी ऑफिसच्या हॉलमध्ये प्रकाश उजळला. अनन्या मंचावर उभी होती. हात थरथरत होते, पण डोळ्यात तेज होतं. तिने सुरुवात केली, मी आज इथे उभी आहे कारण माझ्या आयुष्यात एक व्यक्ती आहे, माझी वहिनी, पण खरं तर माझी बहीण. संपूर्ण सभागृह शांत झालं. अनन्या पुढे म्हणाली, ती माझ्या तुटलेल्या आयुष्याच्या अवशेषांमध्ये प्रकाश घेऊन आली. तिने मला शिकवलं की तुटणं म्हणजे शेवट नाही, ती फक्त एक नवी कहाणी सुरू होण्याची खूण आहे. त्या भाषणानंतर टाळ्यांचा आवाज इतका घुमला की अनन्याचं हसू आणि डोळ्यातले अश्रू एकाच वेळी चमकले. त्या संध्याकाळी जेव्हा ती घरी परतली, स्वरा दाराशी उभी होती. तू आज मला गर्व वाटवला, ती म्हणाली. अनन्या तिच्या कुशीत शिरली. हे सगळं तुझ्यामुळे शक्य झालं. आता घरातला माहोल पूर्णपणे बदलला होता. जिथे एकेकाळी शांतता होती तिथे आता हसण्याचे आवाज होते. सासू सकाळी अनन्याशी तिच्या ऑफिसच्या गोष्टी विचारत असे. सासरे तिचं प्रेझेंटेशन ऐकायची मागणी करत. स्वरा मात्र सगळं दुरून पाहायची. तिला समाधान होतं. ती जाणून होती तिचं कार्य पूर्ण झालंय. तिने एका तुटलेल्या स्त्रीला पुन्हा स्वतःशी ओळख करून दिली होती. एका दिवशी अनन्या तिच्या खोलीत आली. हातात 2 कप कॉफी. चल, आज आपण दोघी एकत्र बसूया. आज मी तुझ्यासाठी कॉफी बनवली. स्वरा हसली. काय विशेष आज? अनन्या म्हणाली, विशेष काही नाही. फक्त मला आता असं वाटतं की मी स्वतःवर उभी आहे आणि हे सर्व तुला न सांगता दिवस संपवू शकत नाही. त्या दोघी कॉफी घेत बसल्या. खिडकीतून येणारा वारा हलकेच त्यांच्या केसातून फिरत होता. स्वराने विचारलं, आता काय योजना पुढची? अनन्या हसून म्हणाली, आता मी समाजाला सांगणार की घटस्फोटित हा शब्द लाजेचा नाही, तो अनुभवाचा आहे. आणि जर माझ्यासारख्या कुणा दुसऱ्या स्त्रीला माझ्यामुळे आधार मिळाला तर तेच माझं खरं यश. स्वरा तिच्याकडे पाहत म्हणाली, तू आता माझ्यापेक्षा पुढे गेलीस. अनन्या खळखळून हसली. तूच तर शिकवलंस स्वतःचा आवाज ऐकायचा. एका संध्याकाळी सगळं घर एकत्र बसलेलं होतं. पावसाच्या सरी बाहेर पडत होत्या आणि घरात उबदार दिव्यांचा प्रकाश पसरलेला होता. अनन्या स्वराच्या जवळ आली. स्वरा, ती म्हणाली हळू आवाजात, माझ्याकडे आई वडील भाऊ आहेत, पण माझा आधार मात्र तू आहेस. स्वरा तिच्याकडे पाहत हसली. डोळ्यात पाणी दाटलं. आपण दोघी बहिणीच. रक्ताचं नसलं तरी आत्म्याचं नातं आहे आपलं. त्या दोघींच्या हसण्यात काहीतरी विलक्षण शांती होती. जणू आयुष्याने त्यांना वेदनेच्या वाटेवर नेऊन पुन्हा प्रेमाच्या दिशेने आणलं होतं. अनन्या त्या रात्री तिच्या डायरीत लिहिते, कधी वाटलं होतं की माझं जग संपलं, पण स्वरा आली आणि मला कळलं जगणं म्हणजे स्वतःसाठी व दुसऱ्यासाठी उभं राहणं. आणि स्वरा ती देवघरात दिवा लावत म्हणते, देवा, तिचं हसू असंच फुलत राहो. त्या घरात आता पुन्हा हास्य, ऊब आणि शांततेचा प्रकाश पसरला होता. स्वरा आणि अनन्या 2 भिन्न आयुष्याच्या पण एका आत्म्याच्या वाटा, जिथे एकीने दिला आधार आणि दुसरीने शोधली स्वतःची ओळख. कधी कधी नात्यांना नावाची गरज नसते, फक्त हृदयाचा स्पर्श पुरेसा असतो. माझी वहिनी ही कथा नणंद भावजय या पारंपरिक नात्यांच्या सीमांच्या पलीकडे जाऊन स्त्रीच्या आत्मविश्वासाचा, आधाराचा आणि प्रेमाचा प्रवास सांगते. तर तुम्हाला ही कथा कशी वाटली हे कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की सांगा. कथा आवडल्यास
व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. व्हिडिओला हाईप करा, जेणेकरून हा व्हिडिओ जास्त प्रेक्षकांपर्यंत पोहोचेल. व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.